नमस्कार, महा एम टी व्हीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण सध्या आहोत नागपूर येथील विधान भवन परिसरात. आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालंय आणि आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी आहेत आमदार पराग अळवणीजी. सर, आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झालंय. नागपूरची गुलाबी थंडी आहे. काय सांगाल? काय भावना? हो, खूप काळानंतर अशी थंडी पुन्हा एकदा अनुभवायला मिळते. नाहीतर मी 11-1 वर्षापूर्वी ती थंडी पाहिली होती, नंतर हळूहळू कमी झालं होतं. पण यावर्षी आहे त्या वातावरणात. अ, त्यामुळे एक वेगळा आनंद नागपूरमध्ये आल्यावर येतोच. अ, विधानसभा अधिवेशन विरोधक थंड झालेले आहेत. हा एक वेगळाच क्लायमेट चेंज विधानसभेच्या आतला आहे. आणि ज्या गोष्टी आम्ही मीडियाच्या माध्यमातून विरोधकांच्या ऐकतोय, यांच्याकडे इश्यूज नाहीत. सरकारच्या विरोधात बोलण्यासारखं काही नाही, कारण सरकारने सर्व पद्धतीने चांगलं काम केलं आहे. आणि आत्ता ज्या महाराष्ट्रात निवडणुका चालू आहेत, त्यात सुद्धा ज्या पद्धतीने जनतेचा पाठिंबा महायुतीला मिळाला आहे, त्यामुळे मला वाटतं प्रचंड वैफल्यग्रस्तात विरोधक आहेत असं मला तरी वाटतं. सर, विरोधकांविषयी आपण बोललात, तर विरोधकांकडून सातत्याने विरोधी पक्षनेते पदाची मागणी होतीये. पण त्यांना आज भास्कर जाधवांना एक पत्रही गेलं की असं विरोधी पक्षनेतेपद देता येत नाही. तर याविषयी आपण काय सांगता? मला मला विरोधी पक्ष नेते पदाबाबतची त्यांची मागणी एवढं माहिती आहे. शेवटी हा विषय हा विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींचा अखत्यारीतला आहे. त्यामुळे मला काही यात भाष्यही नाही करायचं आणि मला यातली काही कल्पना पण नाही की भास्करवांना काय पत्र गेलेलं आहे. पण मला असं वाटतं की विरोधी पक्षांनी स्वतःसाठी काहीतरी मागण्यापेक्षा महाराष्ट्र जनतेसाठी मागितलं पाहिजे. तुम्ही इकडे येऊन सुद्धा स्वतःसाठीच काहीतरी मागताय, हे फार हास्यास्पद मला वाटतं. आज सभागृहात विरोधकांनी हा जो हिवाळी अधिवेशनाचा कालावधी आहे तो 2 आठवड्याचा हवा होता अशी मागणी केली. यावर काय सांगा? बघा, 2 आठवड्याचं अधिवेशन होतंच. आज सकाळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्याची क्लॅरिटी आणली की निवडणूक आयोगाची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यात जो काही एक अंदाज येतोय, त्याच्यामुळे दोन आठवडे अधिवेशन घेता येईल की नाही ही शंका वाटल्यामुळे ते 1 आठवड्याचं केलं असं नाही म्हणता येणार. 2 आठवडे मिळून 10 दिवस होते. आता एका आठवड्यात पूर्ण 7 दिवस असणार आहे. शनिवार रविवार सुट्टी असते, त्याऐवजी शनिवार रविवारी सुद्धा आपण काम करणार आहोत. त्यामुळे 10च्या ऐवजी 7 दिवस झालेले आहेत. आता माझं म्हणणं हे आहे की विरोधकांना माझं आवाहन आहे की 7 दिवस सर्वच्या सर्व विरोधी पक्षाच्या आमदारांनी सर्वच्या सर्व पूर्ण वेळ सभागृहात बसावं, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन घ्यावं आणि मग 7व्या दिवशी बाहेर येऊन म्हणावं की वेळ कमी पडला, आमचे विषय अजून. आतमध्ये कोण नसतो, तर विरोधी पक्षाच्या आमदारांनी कमीत कमी त्यांचा आतमध्ये अटेंडन्स तर असला पाहिजे. त्यामुळे काहीतरी मुद्दा काढायचा आणि बोलायचं. सगळ्यांनाच माहिती आहे की निवडणुका चालू आहेत आणि निवडणुकीच्या टाइमटेबलच्या नुसार काही गोष्टींची मर्यादा आहे. सो त्यानुसार ते काम होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही घोषित होतील. या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. म्हणजे जवळपास ते एकत्र आले आहेत असंही बोललं जातंय. यावर याचा महायुतीला काही किंवा भाजपला काही परिणाम होणार? बघा, मुळात ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही निवडणुकीवर परिणाम होईल असं मला वाटत नाही. आत्ताच्या विधानसभा निवडणुका झाल्या वर्षभरापूर्वी, त्याचे जर का निकाल आपण पाहिले तर हे दोघं काय आणखीन तिघं एकत्र आले तरी महायुतीच्या सोबत लोक आहेत आणि बिलकुल त्यात काही बदल होणार नाही आहे. आणि मी असं म्हणेन की तुम्ही वेगळे का झाला होतात? सो सत्तेसाठी वेगळे झालात, सत्तेसाठी एकत्र येतात हे जनतेला कळतंय. आणि त्यामुळे कोणी 2 लोक एकत्र आल्यामुळे महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही. आणि ट्रेंड दिसत आहेत ना, महाराष्ट्र आणि मुंबई काही वेगळं नाही आहे. सगळेच महाराष्ट्रातली जनता आहे, सगळेच लोक सरकारकडे
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, महायुतीकडे एकाच नजरेने पाहतात. आणि त्यामुळे जर का पहिल्या फेजमध्ये नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचं एकतर्फा वर्चस्व दिसत आहे, तर मुंबई महानगरपालिकेत काय वेगळं होणार? मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा तेच होईल. सर, एक शेवटचा प्रश्न. अ, विरोधी पक्षनेते पदाच्या मागणीवरून उद्धव ठाकरे अलीकडेच म्हणाले की उपमुख्यमंत्री पद देखील घटनाबाह्य आहे, त्यामुळे ते सुद्धा रद्द करण्यात यावं. याविषयी काय सांगा? उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत. मी त्यांच्याबद्दल काय बोलणं व्यक्तिगतरित्या ठीक नाही. पण माझं ना एक मत आहे की असं घटनाबाह्य प्रत्येक गोष्टीला घटनाबाह्य म्हणू नये. घटना देशाची ही सार्वभौम आहे आपण समजतो. आणि मग हा घटनाबाह्य तो घटनाबाह्य हे बोलण्यात मतलब नाही. आपण मुख्यमंत्री असतानाही आपल्याकडे उपमुख्यमंत्री होते. मग तुम्ही घटनाबाह्य पद्धतीने उपमुख्यमंत्री नेमले होते का? त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची विरोधी पक्ष नेते पदाची मागणी आहे आणि त्याचा निर्णय अध्यक्ष आणि सभापती घेतील. सर, तुम्ही तुमच्या मतदारसंघातले कुठले प्रश्न मांडणार आहात या अधिवेशनात? बघा, विषय मांडण्यासारखे खूप आहेत. अलीकडेच माझ्या मतदारसंघामध्ये प्रथमच गोहत्या ची एक FIR झालेला आहे आणि वारंवार त्या व्यक्तीकडून अशा पद्धतीच्या गोष्टी होत असतात. सो तो मला मांडायची इच्छा आहे. असे वेगवेगळे गृह खात्याशी संबंधित आहेत, नगरविकास खात्याशी आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अधिक चर्चा ही विदर्भाच्या प्रश्नांवर नागपूर अधिवेशनात होत असते. पण प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडायचे असतात. सो काही मुद्दे आणलेले आहेत. जशी संधी मिळेल तशी आणता येईल. धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश कांबळीसह मी अवंती भोयर, MHA MTV, नागपूर.